भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, रोहित पवार यांनी आता आरोप केलेले आहेत की कुठेतरी भाजपचा तो पदाधिकारी होता ज्याने हल्ला केला। काय म्हणाल? नाही, रोहित पवारांना जळीस्थळी काष्टी पाषाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रसंघ दिसतो। विशेषतः जेव्हापासून ईडीने त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे तेव्हापासून, आणि त्याच्यामुळे या घटनेच्या संदर्भामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली आहे। मी रोहित पवारांना एवढंच सांगतो, त्यांचं जेव्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना दिवस रात्र मारपीट चालू होती, पण पोलीस कारवाई करणं तर सोडाच, पोलीस त्यांचा सत्कार करत होते आणि ते हे राजकारणी त्यांचा सत्कार करत होते हे त्यांनी लक्षात ठेवा। पुरोगामी विचारांना जे नेते पुढे घेऊन जात आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ले होत आहेत, हे दुर्दैवी आहे आणि गृह खात्याचं अपयश आहे असं सुद्धा म्हणतात। ते याला उत्तर कसं देणार? असं आहे, सरकारने कारवाई केलेली आहे, कारण आमची ही भूमिका इथे कायद्याचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे प्रवीण गायकवाडांनी स्वामी समर्थांच्या विषयी जे काही अनुचित उद्गार काढलेले आहेत त्या अनुचित उद्गाराला एक उत्तर द्यायचं म्हणून काही कार्यकर्त्यांनी त्या प्रकारचं शाई फेकण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही राजकारण आणण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता। स्वामी समर्थ यांच्यावर ज्या टिप्पणी झाल्या यानंतर त्यांना मांडणारा जो एक वर्ग आहे स्वामींना, त्यांच्या देखील भावना दुखावल्या असं म्हणावं? 100% ना। आपण पाहिलं लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या आधी यांच्याच कंपूतले एक पत्रकार स्वामी समर्थांविषयी शरद पवार व्यासपीठावर असताना काय बोलले होते, ती वाक्य आम्ही उच्चारू पण शकत नाहीत। आणि त्यामुळे हिंदू देवदेवतांच्या, हिंदू धर्माच्या महापुरुषांच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हेच यांचं पुरोगामीपण आहे। या तथाकथित पुरोगामीपणाचा आता हिंदू समाजाला पूर्णपणे कंटाळा आला आहे आणि राग येतोय। आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, या भीतीपोटी भाजपनं आता निवडणूक पुढे नेण्याचा घाट घातला आहे असं म्हणतायत आदित्य ठाकरे। नाही, तर आदित्य ठाकरेंना काय काय स्वप्न पडत आहेत याची मला तर काही कल्पना नाही आहे, पण तिकडे राज्याचा निवडणूक आयोग आहे, त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ केलेला आहे आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंना म्हणावं की वरळीतून 5-6 नगरसेवक निवडून येतील एवढं बघा, बाकी फार मुंबई महापालिकेच्या राजकारणाविषयी फार बोलण्याचं की कारण नाही। उद्धव ठाकरे पण टीका करतायत की एक देवाभाऊ आहेत ते पण फोडाफोडीचं काम करतात, एक मुख्यमंत्र्यांवर टीका केली त्यांनी। नाही, मी आता राज ठाकरेंच्या विरोधात हे बोलायला लागले। राज ठाकरे परवा बोलले ना, आम्हाला 2 भावांना एकत्र कोणी आणलं तर देवाभाऊंनी आणलं म्हणून। आता इतक्या लवकर उद्धव ठाकरे राज ठाकरेंवरच टीका करायला लागले आणि त्याच्यामुळे अख्खी उद्धव ठाकरे सेना संपवण्याचं कर्तृत्व जे उद्धव ठाकरेंकडे आहे ते लक्षात घेता अन्य त्यांचा पक्ष फोडण्याची अन्य कोणाची गरजच नाही आहे। काल काँग्रेसने संविधान सन्मान सभा घेतली, यामध्ये वर्षा गायकवाड म्हणाल्यात की हिंदी आणि मराठीचा वाद पेटवून विरोधक राजकारण करतायत आणि भाजपनं सांगावं की त्यांची किती मुलं मराठी शाळेमध्ये शिकलेली आहेत असा प्रश्नसुद्धा ते विचारतात। सत्ताधाऱ्यांची किती मुलं मराठी शाळेत शिकली आहेत? माझा मुलगा शिकला आहे मराठी मीडियममध्ये, मी मराठी मीडियममध्ये शिकलो आहे आणि त्यामुळे मूळ मुद्दा काय आहे, मराठी मीडियमच्या शाळा वाचवल्या पाहिजेत का नाही, त्यांना बढावा दिला पाहिजे का नाही, याच्यावर काँग्रेसची काय भूमिका आहे हे काँग्रेसने स्पष्ट करावं। आणि ज्या काँग्रेसने कायम महाराष्ट्रामध्ये मराठीला विरोध केला, ज्या काँग्रेसने देशातल्या प्रत्येक भाषेला भाषावर प्रांतरचनेनंतर भाषेच्या आधारावर राज्य दिलं, त्या काँग्रेसने फक्त मराठी माणसालाच महाराष्ट्र का नाही दिला, मुंबई महाराष्ट्राला का नाही दिली, याचा इतिहास वर्षा गायकवाड कदाचित सोयीस्कररित्या विसरल्या असतील, पण काँग्रेसचे हात हे महाराष्ट्राच्या 106 संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेले आहेत। हे वर्षा गायकवाडांनी आणि काँग्रेसने लक्षात ठेवावं आणि मग मराठीविषयी बोलावं। भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, इथे महाराष्ट्रामध्ये मराठी हीच कंपल्सरी असणार, ही आमची भूमिका आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.